दावोस हे आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय लेवलचं असं केंद्र आहे ज्या केंद्रामध्ये ज्या दावोसमध्ये या कराराच्या माध्यमातून अनेक देश त्या ठिकाणी येतात, भारतही जातो आणि अशा ठिकाणी करार होणे, त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख करोड रुपये हे या महाराष्ट्राच्या गुंतवणुकीकरता आणणे, खरं तर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी खुल्या मंचावर येऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा सत्कार सन्मान केला पाहिजे. एकीकडे रोजगाराच्या बोंबा मारतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी एवढं मोठं कर्तृत्व केलं आहे, एवढं मोठं कर्तव्य उभं केलं आहे, त्यांना मात्र क्रिटिसाइज करणे, महाराष्ट्राची पद घालवणे आणि या पद्धतीच्या शंका कुशंका निर्माण करणे, घरी बसला टोमणे मारणे हे काही योग्य नाही. मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचा बेरोजगार मुलाकडनं, राज्याच्या जनतेकडनं आभार मानतो. या राज्याला 30 लाख कोटी रुपये, 30 लाख करोड रुपयाचे जे इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये येते आहे, ही या ठिकाणी खरीखुरी इन्व्हेस्टमेंट आहे. मागच्या वेळी 16 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती, त्यावेळी ती प्रत्यक्षात उतरली. आता मात्र जे 30 लाख कोटी रुपयाची जे इन्व्हेस्टमेंट येणार आहे, ती इन्व्हेस्टमेंट या राज्याकरता, विकसित महाराष्ट्राकरता महत्वाची आहे. विरोधकांनी जाहीर सत्कार देवेंद्र फडणवीसचा करावा. एकट्यात करतात, एकट्यात शुभेच्छा देतात त्यांना, पण जाहीरपणे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांनी देवेंद्र फडणवीसजींची आता सत्कार करावा अशी माझी सूचना त्यांना आहे. ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण महाराष्ट्राची 14 कोटी जनता मात्र देवेंद्र फडणवीसजीच्या या कर्तृत्वाला सलाम करते आहे. माननीय देवेंद्रजींनी केलेलं कार्य हे या महाराष्ट्राच्या यापूर्वीच्या कधी शासन काळात झालं नाही. 30 लाख कोटी रुपयाचे करार होणे आणि महाराष्ट्राला मजबूती देणे, यालाच खऱ्या अर्थाने जे कर्तृत्व देवेंद्रजींनी केलं आहे महाराष्ट्राकडनं, त्यांना मी खूप खूप त्यांचे आभार मानतो.